प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महालक्ष्य सेरीजचा आजचा आपला 5वा भाग. आता बघा, आपल्याला कमीत कमी वेळात कसा सिलेबस रिवाइज करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. मला माहिती आहे तुमचा क्षण आणि क्षण हा खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून कमीत कमी वेळात थर्मोडायनॅमिक्स हा कसा रिवाइज करायचा तर ते आपण करणार आहोत की जेणेकरून तुमचा इकडेही फायदा होणार आहे नीटला, सीईटीला. कारण केमिकल थर्मोडायनॅमिक्स तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण आहे आणि फिजिक्समध्ये पण आहे, म्हणजे एका दगडात 2 पक्षी. आले लक्षात? आणि त्याच्यामुळे एकदाच केलं तर दोन्हीकडचे मार्क्स तुम्हाला सिक्युअर होणार आहेत. आणि म्हणून मग आपण त्याचा खूप कमी वेळात रिव्हिजन कशी करायची हे मी तुम्हाला सांगते आणि मग आपण आता वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मग सगळ्यात आधी थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण काय पाहिलं बाळांनो, तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय बघा, तर ज्यावेळेस आपण एखादी सिस्टीम कन्सिडर करतो तर त्या सिस्टीममध्ये आपण नेहमी आयडियल गॅस घेतो आणि दॅट आयडियल गॅस दॅट इज फिटेड विथ ए मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. आणि याला आपण जी हीट पुरवतो तर क्यू ही हीट सप्लाइड टू दी सिस्टीम. नाउ दॅट हीट सप्लाइड टू दी सिस्टीम दॅट इज यूज्ड फॉर टू इन्क्रीज इन इट्स इंटरनल एनर्जी अँड टू परफॉर्म दी एक्सटर्नल वर्क डन. म्हणजे ह्या क्यू म्हणजे काय, तर ही 2 कामाला वापरली जाते, चेंज इन इंटरनल एनर्जी आणि वर्क डनसाठी. मग आता बघा, इथं आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरावे लागतात. याच्यावर नेहमी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवर नेहमी न्यूमरिकल्स येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शन वापरावं लागतं. काय बघा, तर क्यू हीट ॲब्सॉर्ब्ड बाय दी सिस्टीम दॅट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह अँड हीट लिव्स थ्रू दी सिस्टीम दॅट इज ऑलवेज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. मग हीट ॲब्सॉर्ब केली की त्याला म्हणायचं मग वर्क डन होतं आणि त्यावेळेस जे वर्क डन होतं, हीट ॲब्सॉर्ब झाली की एक्सपान्शन होतं आणि त्यावेळेस जे वर्क डन होतं त्याला म्हणायचं वर्क डन बाय दी गॅस. केमिस्ट्री त्याला अपोजिट साईन घ्यायचं. बघा, हीट ॲब्सॉर्ब, आता क्यू म्हणजे हीट ॲब्सॉर्ब असेल बघा, हीट ॲब्सॉर्ब तर ती पॉझिटिव्ह आणि हीट रिलीज्ड किंवा हीट लॉस्ट तर ती निगेटिव्ह. आणि हीट ॲब्सॉर्ब झाली की वर्क डन बाय दी सिस्टीम म्हणजेच एक्सपान्शन. आणि एक्सपान्शन नेहमी काय घ्यायचं, पॉझिटिव्ह केमिस्ट्रीमध्ये. आणि जर समजा हीट तुमची लॉस्ट झाली म्हणजे तिथं कंप्रेशन झालं तर वर्क डन ऑन दी गॅस. बघा, बाय असेल तर पॉझिटिव्ह आणि ऑन असेल तर निगेटिव्ह. आले लक्षात? एक्सपान्शन ऐवजी इथं कंप्रेशन होणार आहे आणि निगेटिव्ह. आणि इंटरनल एनर्जी, तर तुम्हाला माहिती आहे इंटरनल एनर्जी ही फक्त आणि फक्त डिपेंड राहते कशावर, तर टेम्परेचरवर. आणि म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असतो बघा, चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज गिव्हन बाय ए फॉर्म्युला NCV/dt. आता N कॉन्स्टंट असतं, CV स्पेसिफिक हीट ऑफ ए गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं आणि म्हणून DT इट ओनली डिपेंड्स ऑन ए टेम्परेचर. मग जेव्हा जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा तेव्हा इंटरनल एनर्जी ही पॉझिटिव्ह असते. आलं लक्षात? ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस ॲट दॅट टाइम चेंज इन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह अँड ॲज टेम्परेचर डिक्रीजेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. आले लक्षात? तर बघा, जेव्हा जेव्हा तुमचं एक्सपान्शन होतं गॅसचं तेव्हा तेव्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि म्हणून जेव्हा एक्सपान्शन होतं, टेम्परेचर कमी होतं, तेव्हा इंटरनल एनर्जी सुद्धा कमी होते. लक्षात ठेवायचं एक्सपान्शनमध्ये. आणि जेव्हा जेव्हा कंप्रेशन होतं तेव्हा तेव्हा तुमचं टेम्परेचर वाढतं आणि इंटरनल एनर्जी सुद्धा वाढते. हे नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं आणि चेंज इन इंटरनल एनर्जी ही निगेटिव्ह असते. आणि जेव्हा कंप्रेशन होतं तेव्हा वर्क डन हे निगेटिव्ह असतं आणि चेंज इन इंटरनल एनर्जी ही पॉझिटिव्ह असते. आले लक्षात? तर हे सगळे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचे आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सवरचे न्यूमरिकल्स सोडवायचे. आता याचे डिफरंट फॉर्म्स बघू. हा एक पाहिला आपण. दुसरा फॉर्म काय असतो चेंज इन इंटरनल एनर्जीचा, तर हे जे काही CV असतं त्याचा फॉर्म्युला असतो F/2 × R. मग आता टाकू आपण बाळांनो F, त्याच्यानंतर हे CV, त्याच्यानंतर R/2 आणि हे DT. आता
आता बघा f/2 ची किंमत जी काही असते तर त्या f/2 ची किंमत असते γ-1 आणि म्हणून बघा डेल्टा यू दॅट इज इक्वल टू, आता इथं बघा तर ही γ-1 CV, त्याच्यानंतर 1 मिनिट ह्या CV ची किंमत टाकली आपण, ह्या CV हे n सॉरी हे n, ह्या CV ची किंमत टाकली f/2 RDT, आलं लक्षात, आणि ह्या f/2 ची किंमत टाकली आता आपण f/2 दॅट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय γ-1. आता आपलं इक्वेशन झालं बघा तर NR डेल्टा टी डिवायडेड बाय γ-1. आता हा एक फॉर्म्युला आपल्याला इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जीचा मिळाला. आता आपल्याला असं माहिती आहे P डेल्टा V दॅट इज इक्वल टू NR डेल्टा टी, आणि म्हणून याचा इंटरनल एनर्जीचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल बघा. तर आता हे NR डेल्टा टी ची व्हॅल्यू टाकली आपण T2 मायनस T1 डिवायडेड बाय γ-1, आणि याचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला लिहिता आला P2V2 मायनस P1V1 डिवायडेड बाय γ-1. आले लक्षात? एवढे सगळे फॉर्म्युले आपल्याला आत्तापर्यंत आपण एवढाच पाहिला, पण आपल्याला CETला, नीटला, JEEला हे सगळे एवढे फॉर्म्युले इंटरनल एनर्जीचे लागतात. आलं का लक्षात? तर या पद्धतीने हे झाले इंटरनल एनर्जीचे फॉर्म्युले आणि साइन कन्व्हेन्शन. ओके, आता आपण बघूयात बघा. आता ज्याच्यावर मी फक्त कोणता भाग रिवाइज करणार आहे, तर ज्याच्यावर प्रश्न पडतात तोच भाग जास्त स्ट्रेस देऊन मी रिवाइज करणार आहे, म्हणजे तुमचा वेळ जायला नको. आता प्रोसेसवर प्रश्न येतो नेहमी, आणि म्हणून प्रोसेस घेऊ आपण एक एक. आता बघा आयसोबारिक, आयसो मीन्स सेम अँड बार दॅट इज द युनिट ऑफ प्रेशर. मग बघा पी कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा पी बरोबर 0. आले लक्षात? मग चेंज जी क्वांटिटी कॉन्स्टंट असते त्याचा चेंज 0 येतो, आणि म्हणून याच्यासाठी इक्वेशन आता आपल्याकडे आयडियल गॅस इक्वेशन आहे PV दॅट इज इक्वल टू NRT. मग आता P जर कॉन्स्टंट आणि NR पण कॉन्स्टंट, तर V ते जर कॉन्स्टंट काढून टाकले तर V इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T, व्हॉल्यूम दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. आणि म्हणून इथं आयसोबारिक प्रोसेस म्हणजेच कोणता लॉ येतो, तर चार्ल्स लॉ. कोणता लॉ येतो? चार्ल्स लॉ. आणि म्हणून याचे इक्वेशन ऑफ स्टेट कसं घ्यायचं, तर ज्या दोन क्वांटिटी एकमेकाच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये बदलतात त्याचा भागाकार हा कॉन्स्टंट असतो, आणि म्हणून V1 T1 दॅट इज इक्वल टू V2 T2 दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि म्हणून याचं इक्वेशन ऑफ स्टेट काय आलं बघा, तर V/T दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेट फॉर आयसोबारिक प्रोसेस. आता याचा स्लोप बघा, आता याचा PV डायग्राम, प्रेशर कॉन्स्टंट, मग आता इथं व्हॉल्यूम V1 आणि V2, प्रेशर कॉन्स्टंट, मग स्लोप बरोबर आपलं असतं चेंज इन Y ॲक्सिस DY डिवायडेड बाय चेंज इन X ॲक्सिस. आता DP तुमचं कॉन्स्टंट आहे बघा, DP 0 आहे, आणि म्हणून याचा स्लोप सुद्धा काय आला 0/dV बरोबर. याचा स्लोप काय आला, तर आयसोबारिक प्रोसेसमध्ये PV डायग्रामचा स्लोप हा नेहमी 0 असतो, आणि याला काय म्हणायचं, याला म्हणायचं आयसोबार. समजलं का? आता बघा ही झाली त्याची PV डायग्राम, आणि आता फॉर्म्युला. तर आता याच्यात काहीच म्हणजे Q पण 0 नाही, त्याच्यानंतर डेल्टा U पण 0 नाही, आणि W पण 0 नाही, काहीही 0 नसलेली प्रोसेस म्हणजे कोणती प्रोसेस असते बाळांनो? आयसोबारिक प्रोसेस. आणि म्हणून आता इथे बघा तर तुमचा Qचा फॉर्म्युला येणार आहे Q बरोबर चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. आता चेंज इन इंटरनल एनर्जी NCV/dt आणि वर्क डन P डेल्टा V म्हणजेच NR डेल्टा T, आणि इथे जर कॉमन काढलं तर NCP/dt हे झाले Q साठीची व्हॅल्यू. कशामध्ये? तर आयसोबारिक प्रोसेसमध्ये. म्हणजे अवघ्या 5 मिनिटात सगळी प्रोसेस आपल्याला या पद्धतीने रिवाइज करता येते. फक्त आपल्याला एक माहिती पाहिजे, आयसो मीन्स सेम अँड बार दॅट इज द युनिट ऑफ प्रेशर. नाउ आयसोकोरिक, कोर मीन्स इनर पार्ट ऑफ द सिस्टीम. बघा बाळांनो, आता कोर मीन्स इनर पार्ट ऑफ द सिस्टीम म्हणजे सिस्टीमचा आतमधला भाग म्हणजेच व्हॉल्यूम.
आणि म्हणून आयसोकोरिक म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट व्ही कॉन्स्टंट, मग व्ही जर कॉन्स्टंट असेल तर चेंज इन व्हॉल्यूम हे नेहमी 0 येणार आहे. आणि बघा पी व्ही बरोबर NRT. आता व्ही कॉन्स्टंट NR कॉन्स्टंट, पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी आणि म्हणून इक्वेशन ऑफ स्टेट काय झालं तुमचं पी बाय टी दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि म्हणून इक्वेशन ऑफ स्टेट बघा इथं पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी अँड पी बाय टी दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे झालं आयसोकोरिकसाठीचं इक्वेशन. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं आणि चेंज इन व्हॉल्यूम 0 येतो तेव्हा तेव्हा वर्क डन 0 येतो बाळांनो. आणि मग आता आपला फॉर्म्युला काय असतो तर क्यू बरोबर डेल्टा यू प्लस डब्ल्यू. वर्क डन जर तुमचं 0 झालं तर क्यू बरोबर काय येणार आहे डब्ल्यू. आले लक्षात. तर क्यू बरोबर डेल्टा यू आणि डेल्टा यूचा फॉर्म्युला असतो NCV/dt. आणि या पद्धतीने आपल्याला एका मिनिटात ही क्यूची किंमत मिळाली. आपल्याला इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे फक्त. मग आता याचा स्लोप तर कसा घ्यायचा तर उभी रेषा. जेव्हा वाय ॲक्सिसला पॅरलल रेषा असते तेव्हा तो आयसोकोरिकचा ग्राफ असतो आणि जेव्हा एक्स ॲक्सिसला पॅरलल रेषा असते तेव्हा तो आयसोबारिकचा ग्राफ असतो. याला आयसोबार म्हणतात आणि याला आयसोकोर असं म्हणतात. आयसोकोर. आणि बघा आता इथं प्रेशर तुमचं डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे कोणता लॉ असतो तर इथं गे-लुझॅक्स लॉ. कोणता लॉ असतो गे-लुझॅक्स लॉ. आणि याचा स्लोप बघा स्लोप दॅट इज इक्वल टू dp/dv. आता dv काय आहे तुमचं 0 आणि म्हणून dp/0 बरोबर याचा स्लोप नेहमी काय असतो तर स्लोप ऑफ आयसोकोरिक प्रोसेस दॅट इज ऑलवेज इक्वल टू इन्फिनिटी. समजलं. आता आयसोथर्मल बघा. आता आयसोथर्मल आयसो मीन्स सेम अँड थर्म मीन्स टेम्परेचर. सिस्टीमचं टेम्परेचर जेव्हा कॉन्स्टंट असतं. मग आता बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आणि NR हे पण कॉन्स्टंट. मग आता बघा तर PV बरोबर कॉन्स्टंट. मग PV बरोबर कॉन्स्टंट. आता इथे जेव्हा डायरेक्ट प्रपोर्शन असतं तेव्हा भागाकार कॉन्स्टंट असतो. आलं लक्षात इक्वेशन ऑफ स्टेट. पण जेव्हा गुणाकार कॉन्स्टंट असतो आलं लक्षात तर त्यावेळेस ते एकमेकाच्या ते दोन व्हेरिएबल एकमेकाच्या कसे बदलतात इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बदलतात. आलं लक्षात. नेहमी लक्षात ठेवायचं डायरेक्ट प्रपोर्शन भागाकार कॉन्स्टंट आणि इन्व्हर्स प्रपोर्शन गुणाकार कॉन्स्टंट आणि म्हणून P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V. आलं लक्षात. आणि म्हणून ह्या आयसोथर्मलमध्ये जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि प्रेशर हे व्हॉल्यूमच्या इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बदलतं तेव्हा बॉइल्स लॉ असतो. कोणता लॉ असतो बॉइल्स लॉ. समजलं. मग आता बघा इथे काय तर टेम्परेचर कॉन्स्टंट चेंज इन टेम्परेचर 0 आणि आपल्याला हे माहिती आहे बाळांनो इंटरनल एनर्जी फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंड असते. म्हणजे हे जर डेल्टा टी 0 तर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय आहे तुमची 0. डेल्टा यू बरोबर 0 आणि मग क्यू दॅट इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू जर 0 तर क्यू बरोबर काय झालं मग डब्ल्यू. क्यू बरोबर काय झालं डब्ल्यू. समजलं का. आता बघा याचा जो काही PV डायग्राम असतो ना तो हा असा असतो. याचं नेचर जे असतं याला म्हणतात आयसोथर्म. काय म्हणायचं या ग्राफला आयसोथर्म. आणि याचं नेचर असतं रेक्टँग्युलर हायपरबोला. जेव्हा जेव्हा इन्व्हर्स प्रपोर्शन असतं तेव्हा तेव्हा जो ग्राफ असतो तो असतो रेक्टँग्युलर हायपरबोला. काय असतो रेक्टँग्युलर हायपरबोला आणि ह्या कर्वला म्हणतात आयसोथर्म. आलं लक्षात. आणि मग आता याचा जो काही स्लोप आहे बाळांनो तर स्लोप दॅट इज इक्वल टू dp/dv आणि dp/dv म्हणजेच प्रेशरची व्हॅल्यू आणि इथे चेंज इन प्रेशर आणि p/v हा त्याचा स्लोप असतो. आणि याचं जे वर्क डन असतं तर आपल्याला इथं NRT LN येतं पण आपण बेस ईचा फॉर्म्युला घेणार नाही कारण डायरेक्ट आपल्याला लॉग टू दी बेस 10चा फॉर्म्युला घ्यायचा. तर 2.303 NRT लॉग टू दी बेस 10 आणि इथे येतं बघा पुढे येतं VF / VI. हे झालं याच्यासाठीचं वर्क डनचं इक्वेशन. आणि
याचं इक्वेशन ऑफ स्टेट असतं बघा, पी व्ही दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजेच P1 V1 दॅट इज इक्वल टू P2 V2. आणि मग इथं हे जे काही आहे किंवा PI VI दॅट इज इक्वल टू PF VF असं जर घेतलं आपण तर ह्या VF बाय VI ची किंमत आपल्याला मिळते VF बाय VI दॅट इज इक्वल टू PI बाय PF. आणि म्हणून हेच इक्वेशन जर व्हॉल्यूम ऐवजी प्रेशरसाठी लिहायचं झालं तर 2.303 NRT log to the base 10 PI डिवायडेड बाय PF. समजलं का? या पद्धतीने ही झाली तुमची प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या बघा. नावावरून पुढे जायचं. आता ॲडियाबॅटिक. आता बघा, जेव्हा सिस्टीममध्ये खूप सडन चेंज होतो, नो हीट एंटर्स ऑर लिव्स थ्रू दी सिस्टीम, क्यू बरोबर 0. मग आता क्यू बरोबर जर 0 असेल तर तुम्हाला बघा क्यू बरोबर डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग क्यू बरोबर जर 0 टाकलं तर डेल्टा यू प्लस डब्ल्यू बरोबर 0. आणि म्हणून डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू येणार की नाही? म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली, वर्क डन कमी होणार, किंवा इंटरनल एनर्जी कमी झाली तर वर्क डन जास्त होणार. आले लक्षात? एक मिनिट, आपण शाई भरू पिणार. एक मिनिट. तर या पद्धतीने बाळांनो प्रोसेस अगदी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायच्या. खूप पटकन आपण करणारे रिवाईज. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, माहिती आहे मला. ओके. मग आता बघा, तर ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी क्यू बरोबर काय झालं तुमचं? क्यू दॅट इज इक्वल टू 0. आणि म्हणून इथं काय झालं तुमचं? डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू. समजतंय? आता याचं जे इक्वेशन ऑफ स्टेट असतं बाळांनो, तर ते इक्वेशन ऑफ स्टेट असतं पी व्ही रेस टू गामा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि गामा दॅट इज नथिंग बट दी CP बाय CV दॅट इज दी ॲडियाबॅटिक रेशो. आणि हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तो मोनो ॲटॉमिकसाठी तो 5/3 असतो, डाय ॲटॉमिक म्हणजेच 1.67 असतो, डाय ॲटॉमिकसाठी तो 7/5 असतो, म्हणजेच तो 1.4 असतो. आलं लक्षात? डायॲटॉमिक रिजिडसाठी. आणि ट्राय ॲटॉमिकसाठी तो 8/6 म्हणजेच 4/3 असतो आणि तो 1.33 असतो. ह्या गामाच्या व्हॅल्यू या पद्धतीने नीट लक्षात ठेवा. आय रिपीट, गामा फॉर मोनो ॲटॉमिक दॅट इज दिस वन, गामा फॉर डाय ॲटॉमिक रिजिड आणि गॅमा फॉर ट्राय ॲटॉमिक नॉन लिनियर. लक्षात ठेवा, ह्या गॅमाच्या व्हॅल्यू तिथं घ्यायच्या आणि या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. ह्या सगळ्या व्हॅल्यू, ही प्रोसेस खूप खूप महत्त्वाची आहे बाळांनो. CETला, नीटला, JEEला याच प्रोसेसवर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. त्याचे इक्वेशन ऑफ स्टेटसुद्धा 3 आहेत. ते कसे घ्यायचे, कसे लक्षात ठेवायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आधी तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके, पुसू आता हे. आता बघा, याचा जो ग्राफ असतो ना बाळांनो, तर हा जर आयसोथर्मलचा असेल तर हा असा असतो, स्टीपर. आलं लक्षात? हा ॲडियाबॅटिकचा ग्राफ आहे. ॲडियाबॅटिक, ग्राफ ऑफ ॲडियाबॅटिक दॅट इज मोर स्टीपर दॅन द ग्राफ ऑफ आयसोथर्मल. समजतंय का? बघा, आता हा AB आहे ना, हा आपला आयसोथर्मलचा होता, आपण याला AC नाव देऊ. AC ग्राफ हा ॲडियाबॅटिकचा आहे. आणि आता याचा जो स्लोप आहे ना बाळांनो, तर तो स्लोप गॅमा टाइम्स ग्रेटर, काय येणार आहे? गॅमा टाइम्स ग्रेटर दॅन दी आयसोथर्मल प्रोसेस. समजलं का? म्हणजे तुम्हाला जर प्रश्न असा विचारला, स्लोप ऑफ, आता बघा पुढे मी घेणार आहे 2 केसेस, त्यानंतर बघू आपण. तर आधी फक्त स्लोप लक्षात ठेवा, गामा इंटू P/V दॅट इज दी स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि या पद्धतीने, आणि वर्क डनचं जर इक्वेशन घ्यायचं तर वर्क डन दॅट इज इक्वल टू PF VF मायनस, तर बघा PI VI डिवायडेड बाय 1 मायनस गॅमा.
हे झालं त्याचं वर्क डनचं इक्वेशन. आणि इन टर्म्स ऑफ टेम्परेचर लिहायचं असेल तर इथं बघा तुम्हाला NR कंसात इथं जरी F असलं तरी TI मायनस TF घेतात आणि 1 मायनस गामा. हा त्याचा फॉर्म्युला असतो वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या दोन्हींमधला फरक. आयसोथर्मल प्रोसेस ही खूप स्लो प्रोसेस आहे, ही खूप फास्ट प्रोसेस आहे. त्याच्यानंतर इथं सिस्टीमची जी बाउंड्री असते ही बाउंड्री आयसोथर्मलमध्ये कंडक्टिंग असते, याच्यामध्ये इन्सुलेटिंग असते. हा लक्षात. ॲडियाबॅटिक म्हणजे ह्या दोन्हींमधला फरक लक्षात घ्या. आणि हे वर्क डनचं इक्वेशन आलं कशामधलं? ॲडियाबॅटिक. आता जेव्हा एक्सपान्शन असतं ना बाळांनो, तेव्हा एक्सपान्शन वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं आणि म्हणून इथं TI मायनस TF घ्यायचं. आणि जर कंप्रेशन असेल ना तर इथं मात्र काय घ्यायचं? TF मायनस TI. कारण एक्सपान्शनमध्ये इनिशियल टेम्परेचर हे जास्त असतं, फायनल टेम्परेचर हे कमी असतं. आणि म्हणून जेव्हा एक्सपान्शन असतं तेव्हा हा फॉर्म्युला इथं जरी PF VF असलं तरी आतमध्ये काय घ्यायचं? TI मायनस TF. आणि जर ॲडियाबॅटिक कंप्रेशन असेल तर ह्या फॉर्म्युल्यात इथं मात्र काय घ्यायचं? TF मायनस TI. कारण कंप्रेशनमध्ये टेम्परेचर वाढतं इनिशियलपेक्षा. म्हणजे हे कशासाठी? हा फॉर्म्युला कशासाठी? एक्सपान्शनसाठी, ॲडियाबॅटिक एक्सपान्शनसाठी. आणि कंप्रेशनसाठी कसा लिहावा लागेल? तर इथे लिहावं लागेल TF मायनस TI डिव्हायडेड बाय 1 मायनस गॅमा. हा झाला ॲडियाबॅटिक कंप्रेशनसाठीचा फॉर्म्युला. समजलं का? ह्या दोन्ही प्रोसेस खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आता बघा, आता हे मी पुसते आणि याचे इक्वेशन ऑफ स्टेट जे काही आहेत ते 3 आहेत. तर पहिलं आपण पाहिलं PV रेस टू गामा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. दुसरं इक्वेशन लक्षात कसं ठेवायचं? PV झालं का TV घ्यायचं बाळांनो आणि इथं घ्यायचं गॅमा मायनस 1 बरोबर कॉन्स्टंट. आणि आता तिसरं घ्यायचं PT. बघा PV, TV आणि PT. आणि इथं मात्र 1 मायनस गॅमा आणि इथं घ्यायचं गॅमा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. समजले? लक्षात कसे ठेवायचे? PV रेस टू गामा बरोबर कॉन्स्टंट, TV रेस टू गामा मायनस 1 बरोबर कॉन्स्टंट आणि P रेस टू 1 मायनस गामा इंटू T रेस टू गामा दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता बघा याला सोडवताना कसं घ्यायचं? तर आता जेव्हा इथं वापरताना आपल्याला डायरेक्ट असं नाही वापरता येत प्रॉब्लेम सोडवताना. मग याला वापरायचं कसं ते सांगते बघा. P1 बाय P2 बरोबर याला तिकडं न्यायचं आहे आपल्याला, म्हणून इकडं घ्यायचं V2 बाय V1 रेस टू गॅमा असं वापरायचं. समजलं पहिलं? आता दुसरं T1 बाय T2 दॅट इज इक्वल टू, इकडं सेम पॉवर लिहायची म्हणून इकडं काय करायचं? तर V2 बाय V1 रेस टू गॅमा मायनस 1. आणि इथे बघा P1 बाय P2 दॅट इज इक्वल टू T2 बाय T1 रेस टू गॅमा. या पद्धतीने म्हणजे याला जेव्हा तिकडं लिहायचं तर त्याला उलट करून लिहायचं, पॉवर तीच ठेवायची. आणि हे तिन्ही इक्वेशन खूप खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरच खूपदा न्यूमरिकल्स पडलेले आहेत. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. आता अजून खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण स्लोप घेतला होता कशाचा? तर ॲडियाबॅटिकचा. स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ आयसोथर्मल. आणि किती टाइम्स ग्रेटर असतो तो? गामा टाइम्स ग्रेटर. दिसतंय का? स्लोप किती टाइम्स ग्रेटर याच्यापेक्षा? गामा टाइम्स. आता ॲक्च्युली इथं निगेटिव्ह येतं बाळांनो, पण आपण त्याचं मॅग्निट्यूड घेतो. आलं लक्षात? मग आता इथं ह्या 2 केस नीट बघा, याच्यावर खूपदा प्रश्न येतो. आता इथं एक्सपान्शन झालंय. इथं इनिशियल व्हॉल्यूम V1 होता आणि फायनल व्हॉल्यूम V2 होता आणि इथे एक्सपान्शन झालंय. मग आता जेव्हा एक्सपान्शन होतं ना तर हा वरचा जो कर्व आहे हा आयसोथर्मलचा असतो आणि खालचा जो आहे तो ॲडियाबॅटिकचा असतो. आता आपण असं शिकलो वर्क डन अंडर द कर्व दॅट गिव्ज एरिया अंडर द कर्व दॅट गिव्ज यू वर्क डन. मग आता इथे बघा हे वर्क डन आहे. मग आता कोणता एरिया जास्त आहे? आयसोथर्मलच्या अंडर येणारा एरिया जास्त आहे आणि ॲडियाबॅटिकचा कमी आहे. आणि म्हणून जेव्हा V1 पासून V2 पर्यंत एक्सपान्शन होतं तेव्हा वर्क डन ऑफ आयसोथर्मल
दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वर्क डन ऑफ ॲडियाबॅटिक. समजलं का? जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये होणारं वर्क डन हे नेहमी जास्त असतं. कशाच्या तुलनेत? ॲडियाबॅटिकच्या तुलनेत. पण कधी? एक्सपान्शन होताना, V1 to V2चं एक्सपान्शन होताना. आता जेव्हा कंप्रेशन होतं बघा, तर कंप्रेशन होतं तेव्हा कर्व असा येतो बघा. हे इनिशियल व्हॉल्यूम हा आणि इथं फायनल व्हॉल्यूम बघा. ही ॲरो, इकडे ॲरो बघा कसा आहे, इकडे जाणारा वर्क डन नेहमी पॉझिटिव्ह. आणि जेव्हा उलटा असतो व्हॉल्यूम डिक्रीज होतोय. समजतंय? म्हणजे हा खालचा कर्व जो आहे ना, तो खालचा कर्व असतो आयसोथर्मलचा आणि वरचा असतो ॲडियाबॅटिकचा. आणि म्हणून जेव्हा सेम कंप्रेशन होतं तर त्यावेळेस दोन्ही केसमध्ये सेम कंप्रेशन म्हणजे V1 to V2 दोन्हीच्या व्हॅल्यू सेम चेंज होतात. सारख्या किमतीचं प्रोव्हाइडेड दॅट कंप्रेशन इज सेम फॉर बोथ दी केसेस. आणि त्यावेळेस तुमचं वर्क डन इन आयसोथर्मल दॅट इज लेस दॅन दी वर्क डन इन ॲडियाबॅटिक. खूप महत्त्वाचा फरक आहे बघा. ॲडियाबॅटिकचा स्लोप नेहमी जास्त असतो. किती टाइम्स? गॅमा टाइम्स. आलं लक्षात? इथं P/V हा झाला स्लोप. पण वर्क डन हे आयसोथर्मलचं जास्त असतं. कधी? एक्सपान्शन असेल तेव्हा. आणि जेव्हा कंप्रेशन असेल तेव्हा वर्क डन आयसोथर्मलचं हे ॲडियाबॅटिकपेक्षा नेहमी छोटं असतं. तर या पद्धतीने हे खूप खूप महत्त्वाचं आहे. समजलं? आता बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते मी. हे बघा, जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होतं V1 to V2 तर ही 1, 2, 3 आणि 4 याच्यावर नेहमी प्रश्न येतो. आता नीट 2022ला प्रश्न आला होता बघा. ही PV डायग्राम आहे आणि इथे एक्सपान्शन होत आहे. आता याला नाव देऊ 1, 2, 3 आणि 4. आणि जेव्हा कंप्रेशन होतं बाळांनो तेव्हा आता काय होतं बघा. 1 त्याच्यानंतर 1 मिनिट इथं उलटं जायचं, खालून घ्यायचं 1, 2, 3 आणि 4. हे बघा 1, 2, 3 आणि 4. आता हा झाला कर्व कशाचा? एक्सपान्शनचा. आणि हा झाला कर्व, हे 4 कर्व कशाचे? कंप्रेशनचे. आता दोन्हीमध्ये पण बघा 1 नंबरचा कर्व आहे ना तो आयसो बारीक प्रोसेस सांगतो. 2 नंबरचा कर्व आहे ना बघा तो आयसोथर्मल सांगतो. 3 नंबरचा जो कर्व आहे ना 3 नंबरचा कर्व तो ॲडियाबॅटिक सांगतो. आणि 4 नंबरचा कर्व तुम्हाला आयसोकोरिक सांगतो. खूप खूप महत्त्वाचं आहे हे. याच्यावर 2022ला प्रश्न आलाय. म्हणजे नीट काय पाहायचं? हे ॲरो पाहायचे. हे जर पुढे जात असतील तर बघा याच्यातच फरक पडतो फक्त. 1 नंबरचा आयसोबारिक, 2 नंबरचा आयसोथर्मल, 3 नंबरचा ॲडियाबॅटिक आणि 4 नंबरचा आयसोकोरिक. कधी? एक्सपान्शन असेल तेव्हा. आलं लक्षात? आणि जर कंप्रेशन असेल तर काय येईल बघा. तर 1 नंबरचा आयसोबारिक प्रेशर कॉन्स्टंट, 2 नंबरचा बघा ॲडियाबॅटिक दिसतंय का इथं? तुमचा 2 नंबर आयसोथर्मल खाली आलाय, 3 नंबर ॲडियाबॅटिक म्हणजे क्रम सारखाच आहे आणि 4 नंबर आयसोकोरिक. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. फक्त हा ॲरो पाहायचा. पुढे जाणारा असेल तर 2 नंबरचा आयसोथर्मल आणि 3 नंबरचा ॲडियाबॅटिक आणि मागे येणारा असेल तर 2 नंबरचा आयसोथर्मल आणि 3 नंबरचा ॲडियाबॅटिक. समजलं का? या पद्धतीने इथे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आत्ताच्या 2022ला तुम्हाला हा कर्व विचारला होता ॲडियाबॅटिकचा कर्व. 3 नंबरचा कर्व जो काही आहे तर तो कोणता असं विचारलं होतं 4 मार्काला.
आणि केमिस्ट्रीमध्ये असे 4 ग्राफ दिले होते वेगवेगळे आणि एरिया अंडर दी कर्व विचारला होता की कुठे जास्त वर्क डन कुठे जास्त असेल, तर एरिया अंडर दी कर्व समजा या पद्धतीने असे 4 वेगवेगळे ग्राफ दिले, तर एरिया अंडर दी कर्व जिथं जास्त असणार आहे तर तिथं वर्क डन जास्त असणार आहे. आता पुढची प्रोसेस आहे बघा, सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेसचा हा पीव्ही डायग्राम असतो. दिस इज दी पीव्ही डायग्राम. आणि एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू दी वर्क डन. आता बघा सायक्लिक प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट ही सेमच असते आणि म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी हे कसे फंक्शन आहे, स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉइंट फंक्शन. म्हणजे हीट आणि वर्क हे कसे फंक्शन आहेत, पाथ फंक्शन. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे, म्हणजेच त्यालाच पॉइंट फंक्शन असंही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॉइंट फंक्शन. मग आता बघा हा एरिया अंडर दी कर्व ज्यावेळेस ते स्टेट फंक्शन असल्यामुळं वेन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट दॅट गेट्स कोइन्साइड चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज ऑलवेज इक्वल टू 0 इन केस ऑफ ए सायक्लिक प्रोसेस. हा पीव्ही डायग्राम. मग हे 0 म्हणून मग Q बरोबर W. आता Q बरोबर W हे आयसोथर्मल मध्ये पण होतं, पण ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहिल्यामुळे होतं आणि हे इथं डेल्टा U 0 झाल्यामुळं सायक्लिक प्रोसेसमध्ये Q बरोबर W आहे. आले लक्षात. आणि एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू दी वर्क डन. ते तुम्हाला वर्क डन देणार आहे. म्हणजे याच्या अंडर जेवढा हा आला तो एका सायकलमधला वर्क डन देणार आहे. बघा हा माशाचा जो आकार दिसतोय एवढं वर्क डन एका सायकलमध्ये. मग 25 मध्ये काढायचं तर त्याला तुम्हाला 25 ने गुणावं लागेल त्या वर्क डनला. समजतंय. तर एरिया अंडर दी कर्व दॅट गिव्स यू दी वर्क डन इन केस ऑफ ए सायक्लिक प्रोसेस. कळलं का. दिस इज ऑल अबाउट सायक्लिक प्रोसेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गाड्यांचे सगळे इंजिन याचं फंक्शन किंवा यांचं वर्किंग कोणत्या बेसिसवर आधारित आहे, तर सायक्लिक प्रोसेस. वर्किंग ऑफ ऑल हीट इंजिन दॅट बेस्ड ऑन ए सायक्लिक प्रोसेस. आणि शेवटची प्रोसेस बघा, फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शन म्हणजे ही एवढी फास्टमध्ये एक्सपान्शन इन ए व्हॅक्यूम दॅट इज द फ्री एक्सपान्शन. मग आता बघा जेव्हा टायरची हवा जाते, आपला टायर पंक्चर होतं त्याची हवा जाते, फुग्यातली हवा जाते, हे इतके फास्ट घडतात की सिस्टीमला एक्सचेंज करायला वेळ मिळत नाही. म्हणून Q बरोबर 0, W बरोबर पण 0 आणि चेंज इन इंटरनल एनर्जी पण 0. फ्री एक्सपान्शनसाठी सगळं 0 आणि सगळं 0 कशासाठी नाही तर आयसोबारिकसाठी. Q दॅट इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0, W दॅट इज इक्वल टू नॉट इक्वल टू 0, चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज नॉट इक्वल टू 0. दॅट इज फॉर आयसोबारिक प्रोसेस. आणि ऑल 0 दॅट इज फॉर फ्री एक्सपान्शन. आयसोबारिक प्रोसेस अँड फ्री एक्सपान्शन. नीट लक्षात ठेवा बाळांनो, कशावरही MCQ येऊ शकतो. आलं लक्षात. या पद्धतीने. आणि फ्री एक्सपान्शनचा पीव्ही डायग्राम काढता येत नाही. इट इज सडन एक्सपान्शन. आता फक्त त्याची आपल्याला इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट काढता येते, त्याचा पीव्ही डायग्राम काढता येत नाही. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसला आयसोट्रोपिक प्रोसेस असं पण म्हणतात, कारण तिथं एंट्रॉफी कॉन्स्टंट राहतं सिस्टीमचं. केमिस्ट्रीत तुम्हाला येऊ शकेल ॲडियाबॅटिक दॅट इज आयसोट्रोपिक प्रोसेस बिकॉज एंट्रॉफी रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दी ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि आता अगदी थोड्या वेळात आपण सगळे इंजिन आणि रेफ्रिजरेटर हे पण कंपॅरेटिव्ह बघू, म्हणजे मग चॅप्टर संपला. ओके. आता बघा जेवढं मतलबाचं लागणार आहे तेवढंच पाहणार आहे आपण. आता हीट इंजिन. हीट इंजिनमध्ये हॉट रिझर्वायर, कोल्ड रिझर्वायर. तर हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर TH काही पुस्तकात त्याला T1 म्हटलेलं आहे आणि कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर TC काही पुस्तकात त्याला T2 म्हटलेलं आहे. आलं लक्षात. काही आलं तरी काही फरक नाही. इंजिनला नेहमी इफिशियन्सी असते आणि इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो वर्क डन टू दी हीट ॲब्झॉर्ब्ड. आलं लक्षात. आणि याचा अजून एक फॉर्म्युला असतो 1 - QC डिव्हायडेड बाय QH. हा झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला.
आणि इंजिनची इफिशियन्सी नेहमी 1 पेक्षा लहान असते. पर्सेंटेजमध्ये बोलायचं तर 100% पेक्षा लहान असते. आले लक्षात? इफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन 1. याच्यावर नीटला प्रश्न आलेला आहे की इफिशियन्सी आणि कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. तर इंजिनला नेहमी इफिशियन्सी असते आणि रेफ्रिजरेटरला नेहमी कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतो. आले लक्षात? मग आता बघा, आता घेऊ आपण रेफ्रिजरेटर. हीट इंजिन झाला, रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटरला कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स असतो आणि त्याचा फॉर्म्युला असतो QC/W. ओके. आणि इथे बघा, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा नेहमी 1 पेक्षा मोठा असतो. इफिशियन्सी नेहमी 1 पेक्षा लहान आणि कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स त्याला क्वालिटी फॅक्टर असं पण म्हणतात, क्यू व्हॅल्यू ऑफ ए रेफ्रिजरेटर असं पण म्हणतात. आणि हा नेहमी के दॅट शुड बी ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आणि आपल्या घरातलं जे हाऊसहोल्ड रेफ्रिजरेटर आहे त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू 5 असते. आलं लक्षात? आता AC. आता ACचा पण फॉर्म्युला तोच असतो, QC/W. आणि ACचा के ची किंमत असते 2.5 to 3. आता रेफ्रिजरेटरची कपॅसिटी, आलं लक्षात? म्हणजेच फ्रीजची कपॅसिटी ही लिटरमध्ये मोजतात. ACची कपॅसिटी ही नेहमी टनमध्ये मोजतात. आलं लक्षात? आणि याचा अजून एक फॉर्म्युला आहे बघा, H/P. H हा हीट करंट आहे आणि ही पॉवर आहे. तर हा ACचा अजून एक फॉर्म्युला आहे कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा. आणि AC साठीचा के जो काही असतो त्याची व्हॅल्यू असते 2.5 to 3. आलं लक्षात? आता बघा, आता कार्नॉट इंजिन. बघा, इंजिनच्या खाली इंजिन घेऊ आपण, कार्नॉट इंजिन. आता कार्नॉट इंजिन, आता त्याची जी इफिशियन्सी आहे बाळांनो, तर ती W/QH हा फॉर्म्युला आहे. पण इथे त्याचा फॉर्म्युला असतो 1 - TC/TH. आणि हे टेम्परेचर. इथं Q आलं की काय झालं, हीट इंजिन. आणि T आलं, T म्हणजे टेम्परेचर ऑफ ए कोल्ड रिझर्वायर आणि TH म्हणजे टेम्परेचर ऑफ ए हॉट रिझर्वायर. आणि यालाच आपण असंही लिहू शकतो, TH - TC / TH. आणि इफिशियन्सी जर जास्त हवी असेल तर TH शुड बी ग्रेटर, TH शुड बी लार्ज, TH लार्ज, TC स्मॉल आणि TH - TC दॅट शुड बी लार्ज. तिन्ही कंडिशन लक्षात ठेवा. कार्नॉट इंजिनची म्हणजे हे हायपोथेटिकल इंजिन आहे आणि मॅक्सिमम इफिशियन्सी असलेलं इंजिन कोणतं, तर ते कार्नॉट इंजिन आहे. समजलं का? आणि त्याच्या ह्या कंडिशन TH शुड बी लार्ज, TC शुड बी म्हणजे टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वायर दॅट शुड बी लार्ज, टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर दॅट शुड बी स्मॉल अँड TH - TC शुड बी लार्ज. आले लक्षात? आणि आता कार्नॉट रेफ्रिजरेटर. कार्नॉट रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटर आता त्याचा जो के असतो त्याची व्हॅल्यू असते TC/TH - TC. या सगळ्या फॉर्म्युल्यावर नीटला प्रश्न आलेले आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते बाळांनो, की CETला ह्या सगळ्या आर्टिकलवर एकही प्रश्न PYQ पडलेला नाही. आणि म्हणून ह्या भागावर मी एक भाग शूट करणार आहे की आत्तापर्यंत पडला नाही, कारण त्याच्या मागच्या वर्षी हा डिलीटेड पार्ट होता आणि त्याच्यामुळं 19ला पडला नाही, 20ला पडला नाही, 21ला नाही, 22ला नाही. याच्यावर कुठलाही प्रश्न पडलेला नाही, पण या वर्षी पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून या सगळ्या फॉर्म्युल्यावर मी एक छोटासा भाग काय करणार आहे, शूट करणार आहे. तर तो बघायला विसरू नका, जेणेकरून आणि याचे मी PYQ टाकलेले पण त्याच्यात हे नाही आलेलं. आलं लक्षात? तर त्याच्यामुळं तुम्ही फोकस याच्यावर पण करा, या सगळ्या फॉर्म्युलांवर. आणि त्याचा जो भाग टाकणार आहे अगदी छोटासा टाकणार आहे, तर त्याच्यावरचे सगळे न्यूमरिकल्स नीट बघा, म्हणजे याच्यावर पडण्याची दाट शक्यता आहे, कारण आत्तापर्यंत पडलेलंच नाही. मग पडलं तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. आले लक्षात? तर या पद्धतीने कार्नॉट रेफ्रिजरेटर. आणि आता बघा, एक महत्त्वाचं म्हणजे हीट पंप, ज्याचा तुमच्या पुस्तकात हे दिलेलं नाही, पण हीट पंपचा हा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आहे ना, याच्या उलटा असतो. कारण आपलं रेफ्रिजरेटर
तुमच्या वस्तू थंड करायला वापरलं जातं, AC रूम थंड करायला वापरलं जातं आणि हीट पंप हे रूम गरम करायला किंवा बिल्डिंग गरम करायला वापरलं जातं. आणि म्हणून इथं फॉर्म्युला असतो त्याचा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर ए हीट पंप दॅट इज इक्वल टू QH/W. आले लक्षात. आता बघा आपल्याला याच्यात आणि याच्यात रिलेशन लावायचंय. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन आणि इफिशियन्सी ऑफ हीट पंप एक्झॅक्ट अपोजिट आहे का बाळांनो फॉर्म्युले. आणि म्हणून इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ ए हीट पंप. आले लक्षात. म्हणजे याचा इन्व्हर्स घेतला. बघा हीट पंपच्या कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा इन्व्हर्स घेतला की तुम्हाला काय मिळणार आहे, हीट इंजिनची काय मिळणार आहे, इफिशियन्सी मिळणार आहे. तर हे महत्त्वाचं रिलेशन लक्षात ठेवा. तुमच्या पुस्तकात हे पण दिलेलं नाही आणि हे दोन्हीतलं रिलेशन पण दिलेलं नाही, पण हे सगळं महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने मी खूप कमी वेळात हा थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर रिव्हाइज करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे हा तुम्हाला खूप उपयोगी ठरेल, केमिस्ट्रीत पण फिजिक्समध्ये पण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट टाका, कंजूशी करू नका. त्याच्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप अभ्यास करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. Don't waste time and thank you very much for watching this whole video.